तर साताऱ्यात नक्की काय घडलं सविस्तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिंदेसेना आणि राष्ट्रवादी युतीचे 65 पैकी 35 जागा मिळवत बहुमत मिळवलेलं आहे। भाजप 27 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला। साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने 6 सदस्य फोडत आपला अध्यक्ष बनवलेला आहे। भाजपने शिंदेसेनेचे 2 तर दादांच्या राष्ट्रवादीचे 2 सदस्य फोडले। भाजपने एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवलाय, अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे। इतर 2 सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचाही शिंदेसेनेचा आरोप आहे। हे सगळं साताऱ्यात घडलेलं आहे।